होऊ घातलेल्या जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसींचा वेगळा कलम देण्यात यावा या मागणीकरिता भव्य ओबीसी मोर्चा जो आहे भंडाऱ्याच्या दसरा मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला आहे। आपल्याला बोलण्याकरिता या मोर्चामध्ये सहभागी झालेले विजय वडेट्टीवार सर आहेत। सर, काय सांगाल, आपण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत? नाही बघा, ओबीसीचा मोर्चा हा ओबीसीच्या अन्यायाच्या विरुद्ध ओबीसीवर किती अन्याय होतोय। आरक्षण जवळपास संपुष्टात आणण्याचं काम झालंय। ओबीसीची शक्ल पाडण्याचं काम सुद्धा सुरू झालंय। ओबीसी मधून विजय एनटी यांना बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि तुम्ही शक्ल पाडत असताना पाडा, काय करायचं तुमच्या स्वार्थासाठी, पण ओबीसीची जनगणना स्वतंत्र करा। प्रामुख्यानं पंतप्रधानांनीच ओबीसीच्या जनगणनेचा निर्णय घेतला, पार्लमेंटमध्ये घोषित केला, आम्ही स्वतंत्र जनगणना करू। मग करायला अडचण कुठे आली? ज्यावेळेस हा आता जनगणनेचा काम सुरू झालाय आणि त्यामध्ये स्वतंत्र कॉलम ओबीसीचा नाही, मग ही मी असेंब्लीमध्ये सुद्धा ही मागणी केलेली आम्ही की ओबीसीचं स्वतंत्र कॉलम का नाही, तुम्ही ते का दाखवलं नाही? तुम्ही केंद्र सरकारला, निवडणूक आयोगाला पत्र पाठवा, मागणी करा, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती, राज्य सरकारकडे। स्वतःला ओबीसीचा डीएनए म्हणतात आणि तिकडे मात्र स्वतंत्र कॉलम करत नाही, ओबीसीची स्वतंत्र जनगणना करत नाही आणि ओबीसीवर अन्याय करतात। या अन्यायाविरुद्ध हा मोर्चा आहे। काय इशारा आपण या मोर्चाच्या माध्यमातून देतो? हा इशारा काय, आम्ही सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की बाबा सरकार, मायबाप, आमचे म्हणणं ऐकून घे। आमच्या ओबीसीच्या या देशातील 52% 54% जो ओबीसी आहे त्याच्या वाट्याचं त्यांना देण्यासाठी आमची स्वतंत्र जनगणना करा, स्वतंत्र कॉलम निर्माण करा आणि आमच्या लोकसंख्येप्रमाणे आमच्या वाट्याचं आम्हाला द्या। नक्कीच आमच्या वाटेचा जो आहे तो आम्हाला द्या आणि जातनिहाय जनगणना करा, ओबीसीचा वेगळा कलम द्या, अशी मागणी आता या मोर्चाच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार करताना पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।